नमस्कार मंडळी. रोज भाज्या खाऊन खाऊन वैतागला तुम्ही पण. आणि तर आपल्याला आज वेगळं काहीतरी करायचं आहे. उन्हाळा काय अजून लागलेला नाही, पण आपल्याला उन्हाळ्याचाच एक प्रकार करायचा आहे बघा. तर आपण साठवणुकीसाठी मसाले करून ठेवतो, दाणा पावडर करून ठेवतो, म्हणजे जे काही कुरडया पापड जे काही ते करून ठेवतो. तर माझी आज नेमका धना पावडर संपलेली आहे, त्यामुळे मी आज धना पावडरची रेसिपी टाकते की जेणेकरून आपल्याला ती वर्षभर टिकते बघा. आणि मस्त अशी बनवू आपण, त्याला जाळी लागत नाही, काही नाही. आणि मी गावरान धने आणलेले आहेत गावाकडून, तर त्याची आपण मस्त अशी पावडर बनवून घेऊ. तर चला, मी ते बघा 1 किलो धने घेतलेले आहेत आणि ते आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे बघा, जळू द्यायचे नाही बिलकुल. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे भाजताना. तर इथे बघा आपली कढई तापलेली आहे, आपण त्यात टाकतोय आता धने भाजायला. तर आपण असं वर्षभरासाठी जर बनवून ठेवलं, आपल्याला घाई गडबड असते नेहमी, तर त्यामुळे आपल्याला जास्त काही म्हणजे असा गोंधळ होत नाही. कारण आपलं कसं रेडीमेड आपण मसाला तर करूनच ठेवतो. त्याची दाणा पावडरही बघा करून ठेवलं, नॉनव्हेज करायच्या वेळी आपल्याला बरं पडतं जरा. तर त्यासाठी बघा इथे आपण छान असे खरपूस धने भाजून घ्यायचे. आता मी थोडं तेल टाकते त्यात. तर बघा इथं आपण 1-1.5 चमचे तेल टाकलं. तेल टाकून मस्त खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला धने. आणि जास्त फुल गॅसवर नाही, जरा कमी गॅस ठेवूनच भाजून घ्यायचं, म्हणजे चांगले भाजले जातात, जळत नाही, करपत नाही. अशा प्रकारे आपण मस्त भाजून घेऊया. तरी ते बघा आपले मस्त असे धने भाजलेत, कारण खरपूस वास सुटलाय. असं कुठलीही भाजणी आपण करायला लागलो की असा खरपूस वास सुटला की समजायचं ती भाजणी आपली रेडी झालेली आहे. तर आपण आता एका ताटात काढून घेऊ आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे बघा याला. काय मी इथे गॅस बंद करते आता. तर आपण आता हे थंड करायला ठेवू. तर मस्त असे भाजले बघा. आपण आता एका ताटात आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचे धने. तर बघा धने आपले इथं एकदम थंड झालेले आहेत. आता आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक, आपण मग बाहेरच्या गिरणीतून दळून आणतो बघा. गिरणीत अनेक प्रकारचे मसाले वगैरे वाटलेले असतात आणि ती साफ केलेली नाही, म्हणजे केलेली नसते चांगली. त्यामुळं शक्यतो धना पावडर वगैरे आपण अशी लाल तिखट लाल तिखट धना पावडर घरीच बनवत जा बघा, छान होती. अशा पद्धतीने आपली धना पावडर झालेली आहे आणि आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायचे आणि वरती राहिलेली परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायची बघा. बघा अशी जाडसर आपण पिठाच्या चाळणीने चाळून घेतली ना, तर बघा अशी जाडसर वरती राहते, ती परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण सर्व धण्याची पावडर करून घेऊया. तर आपली इथे धना पावडर रेडी झाली बघा, मस्त अशी झाली आणि एकदम अशी चिकट वगैरे नाही, काही नाही, अशी मोकळी झालेली बघा. तर तुम्ही ही एक काचेच्या बरणीत ठेवा किंवा प्लास्टिकच्या बरणीत ठेवा. काचेच्या बरणीत ठेवा किंवा प्लास्टिकच्या बरणीत ठेवायची आणि वरून थोडासा हिंगाचा तुकडा ठेवायचा बघा. अजिबात खराब होत नाही आणि वास पण खूप छान येतो, आपण कारण हिंग ठेवलेला असतो त्यामुळं. आणि तुम्ही अगदी 1.5 वर्ष जरी वापरले तरी कलरही जात नाही तिचा आणि खराबही होत नाही. तर अशी ह्या पद्धतीची आपली धना पावडर करून बघा. धन्यवाद.